हॅलोची हो पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट. थँक्यू डीजे. बघा परफेक्ट चेंडू हाताळला गेला होता, थोडासा मागे निघाला लेग स्टिंग वरती आणि लेग स्टिंग वरती निघत असताना बॅट आणि बॉल याचा संपर्क झालेला नाहीये आणि बॅट आणि पॅडच्या कमानीबंद चेंडू शिरला आणि चेंडूनं काम केलंय तमाम फलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. अनिकेत चौधरी याने त्यांना त्याचा क्लास दाखवलाय, त्याचा एक्सपिरियन्स दाखवलाय त्याने की का त्याला एक जबरदस्त गोलंदाज म्हणून गणलं जातं. पहिलं षटक त्याला का दिलं जातं ते त्याने नक्कीच दर्शवलं गेलंय. अनिकेत चौधरीचा विचार केला तर 3 मॅचेस खेळलाय आणि 2 षटकाने 1 चेंडू टाकलाय. 9 चेंडू डॉट आतापर्यंत टाकलेत. 5 विकेट त्याच्या नावावरती आहे आणि बेस्ट जर आपण पाहिला तर 4 धावा देऊन 2 गडी त्याने बाद केला. बेस्ट आपल्याला बघायला मिळतोय. सूरज खोपटकर नव्यानं फलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतोय. सूरज याला आपण जर बघितलं तर याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. नित्यसाई लोहियानगर या संघाने अतिशय प्रभावित केलंय मागील काही दिवसांमध्ये. अतिशय उत्कृष्ट स्पर्धा ते खेळतात. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून दर्शवलं जात आहे. मात्र इथे त्यांच्या समोर या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा एक किंग म्हणून मानला जाणारा न्यू स्टार वसई हा संघ आहे. सामना करेल सूरज अनिकेत याचा. रनअपमध्ये थोडासा बिघाड झालाय. पुन्हा एकदा आपल्या रनवरती जात असताना गोलंदाज अनिकेत. एकही धाव झालेली नाही आहे या पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूमध्ये. ही सेमीफायनलची मॅच आपण अनुभवतो मित्रांनो या नगरसेविका चषकाची. रेड मोर द विकेटचा मारा. चेंडूला आता फक्त बॅटनं दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण पाहिलं की थोडासा रिव्हर्स अल्टीपल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पोझिशनमध्ये चांगल्या पद्धतीने आला नव्हता. एक जर पाहिला थोडासा पाय बघा भरपूर जवळ होता. थोडासा अजून स्टान्समध्ये खोलणं गरजेचं होतं जेणेकरून बॉलवरती चांगल्या पद्धतीने कनेक्ट करता येईल. तसं काही घडलेलं नाही आहे. 2 चेंडू टाकून झालेत. 1 गडी बाद झाला आहे आणि धावसंख्येचा कॉलम जर आपण पाहिला तर तो 0 वरती थांबलेला आहे. हलक्या हाताना पुन्हा एकदा थोडासा ऑर्थोडॉक्स शॉट सिलेक्शन. ऑफसाईडला खेळायचं होतं. चेंडू इनसाइड एज लागून शॉर्ट लेग रिझनमध्ये गेला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता तिकडे. एकच धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेनं धावफलक उघडला गेला. श्री गणेशच्या 3ऱ्या चेंडूवरती होत असताना संजय खोपटकर आणि सूरज खोपटकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नित्यसाई लोहिया नगरजी या संघाच्या माध्यमातून संजय खेळतोय. 2 चेंडूमध्ये 1 धावेवरती सूरज खेळतोय. 2 चेंडूमध्ये 1 धावेवरती आणि संजय अजून सुद्धा अकाउंट उघडता आलेलं नाही आहे. अनिकेत चांगली गोलंदाजी त्याने केलंय या टुर्नामेंटमध्ये. मला वाटतं 2 मॅच उशिरानं आला होता. 2 ते 3 मॅच. शेवटच्या मॅचला तो उपलब्ध झाला आणि नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली होती पहिल्या दिवसामध्ये. 1 बाद 1 अशी धावसंख्या सध्या तरी धावफलकावरती. नित्यसाई लोहिया नगर संघाच्या माध्यमातून खेळत असताना संजयाने या चेंडूला खेळलाय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 3 वरती. धावसंख्येला कासवाच्या गतीनं जरी सुरुवात झाली असली तरी सुद्धा सातत्य हे ठेवावं लागणार आहे. आपण ऐकलंय ससा आणि कासवाची शर्यत, मात्र ससा कधी कधी थकत असतो. कासवाला नक्कीच अवगत असतं की आपल्याकडे स्पीड नाही आहे, मात्र चालत राहावं लागणार आहे, सातत्य ठेवावं लागणार आहे. ते सातत्य तशाच पद्धतीनं लोहिया नगरला सुद्धा ठेवावं लागणार आपल्या बॅटिंग आणि धावांमध्ये. चांगली गोलंदाजी बघा. थोडासा मागे जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अनिकेत चौधरी, हा चेंडू जबरदस्त होता बघा. सफळ झाला, भरपूर सफळ झाला आणि अंगामध्ये जो बॉडी लेनमध्ये चेंडू होता त्यापासून लांब पडला होता हा खेळाडू खेळण्यासाठी. सूरज याच्या बॅटिंगमध्ये आपण जर बघितलं 2 चेंडू तो खेळलाय, 2 धावा फक्त बनवल्या आहेत. मी म्हणेन थोडंसं सावध संत सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातोय 1 गडी गमावल्याच्या नंतर.
ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक तैनात आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. फलंदाज सूरज बाद. थँक्यू डीजे. सूरज अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. संजय बाद झालाय आणि विलास त्याच्या जागेवर नव्यानं आलाय. थोडंसं कठीण परिस्थिती आहे. परिस्थितीमध्ये उत्तर हे शोधावं लागणार आहे आणि विलास माळी तसेच सूरज खोपटकर यांना नक्कीच म्हणावं लागेल की असं जगावे दुनियेमध्ये आव्हान आलंय लावून हे अत्तर स्वतःचं लावावं लागलं आणि नजर रोखून नजरेमध्ये परिस्थितीला उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर दिलंय. आल्या आल्या या ठिकाणी जबरदस्त फटका बघायला मिळतोय. नक्कीच आपल्या सहकार्याचं स्वागत षटकाराने केलंय. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता बघा. सूरज याच्या माध्यमातून खेळलेला एक जबरदस्त फटका आणि या फटक्यानं फायनल क्षेत्रामध्ये 6 धावा दिल्यात. याच धावसंख्येची गरज आहे. 4 षटकांचा जरी मॅच असला तरी सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय 4 धावांसाठी आणि अजून एका बाउंड्रीचं या ठिकाणी दर्शन झालंय प्रेक्षकांना. चौकार. काय जबरदस्त वेलकम बाउंड्री आली असं म्हणावं लागेल बघा. चेंडू बॅटला मिडल लागला नव्हता, फक्त वरती लागला होता. वरचा जो कोणा वरची जी धार आहे बॅटची त्याच्यावरती चेंडू लागला होता. आता मात्र फटका फसलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये फलंदाज बाद होताना दिसेल. इथे सूरज खोपटकर हा झालाय बाद. बघा पहिल्या अगोदरच्या चेंडू प्रमाणेच या ठिकाणी आपण बघितलं तर अगोदरचा जो फटका खेळला होता तसाच खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू आपण जर पाहिलं तर नक्कीच इथे बॅटला लागून थोडा वर गेला आणि त्यामुळं शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये असल्या शतरक्षकाला एक संधी निर्माण झाली आणि राहुल गोंड याला ही विकेट मिळाले. मागील 4 दिवस किंवा मग 5 दिवसाचा विचार केला तर राहुल गोंडा एक खेळाडू असा आहे की त्याने एका संघामध्ये 4 मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत एका दिवसात. तर तेच बघायला मिळते आपल्याला आतापर्यंत. जबरदस्त कामगिरी ही केलेली आहे आणि अर्थातच त्याचा त्याला नक्कीच फायदा होताना दिसतोय. धाव फलक आपण पाहू शकता इथे 13 धावांवरती थांबलाय आणि 13 धावांवरती एक गडी सुद्धा या ठिकाणी बाद झालेला आपल्याला बघायला मिळतोय आतापर्यंत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू टाकून जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ऑन साइडला खेचलाय फटका. काव कॉर्नर आणि लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक फक्त पाहतील चेंडू कुठपर्यंत जातोय. चेंडू चाललाय 6 धावांसाठी षटकार. परिस्थिती कशीही असो, परिस्थितीला प्रश्न जो निर्माण केला जातो त्या प्रश्नाला उत्तर देणं हे फलंदाजाचं काम आहे. ते काम करत असताना फलंदाज शैलेश भगत क्या बाद आहे. सुरेख बॉल, सरप्राईज डिलिव्हरी होती फलंदाजासाठी.
चेंडू खेळणं फलंदाजाने नक्कीच थोडासा डबल माइंड केलं होतं स्वतःला, कारण मागे आला होता, सफल झाला होता आणि त्यानंतर चेंडूला ऑफ साईडच्या दिशेनं शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, बॅट ऑन पॅडच्या बंद चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, आता मात्र सफल झाला ऑफ स्टिकला. चेंडू ऑफ साईडच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम चोख बजावतोय सुरेंद्र घाटाळे इष्टांच्या मागे. चेंडू आलाय डॉट, षटकाचे झाले दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि नित्यसाई लोहिया नगर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 3 बाद 19. थँक्यू डीजे. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये असं वाटलं की धावसंख्या कमी येईल, मात्र राहुल गोंड याच्या षटकामध्ये धावसंख्या हवी तेवढी नक्कीच मिळवली गेली आहे असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. सुरेंद्र घाटाळ बॉलिंग करण्यासाठी आला आणि गॅपमध्ये चेंडूला टाकले. अक्षय त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अक्षय याचा स्वतः संघनायक आहे या संघाचा. त्यांनी सांगितलं होतं की नक्कीच चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. विलास माळी जो फलंदाजीला आला आणि विलास याने पहिल्या जी संधी मिळाली त्याच्यावरती 2 धावा ह्या अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येला नेऊन ठेवलं ते म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. 4 षटकांमध्ये किमान 35 ते 40 धावांपर्यंत जावं लागणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अपील झाली होती मात्र विश्वास नव्हता या अपीलमध्ये, त्यामुळं पंचांच्या मनामध्ये कुठलीच शंका नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना दोन्ही खेळाडू आपण जर बघितलं, एक यष्टनच्या मागे उभा, एक गोलंदाजी करतोय. दोन्ही खेळाडू नक्कीच एक जबरदस्त पार्टनरशिप क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना एक चांगली त्यांची पार्टनरशिप बघायला मिळते या क्रिकेट मैदानामध्ये. इथे मात्र अक्षय याच्या हातामध्ये झेल विसावलाय आणि विलास झालेत बाद. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने बाद झाला. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॅट जो होता ते क्रॉस झाली, त्यामुळे आपण पाहतोय की चेंडू वर गेला आणि मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता. बाकीचं काम अक्षय गोंड यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं इथे पूर्ण केलं. 21 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि या 21 धावा ज्या आहेत त्या 2 षटकं आणि 3 चेंडूमध्ये म्हणजेच एकूण 15 चेंडूमध्ये पूर्ण झालेले आपल्याला बघायला मिळतात. आमच्या सर्व सन्मान्य मान्यवरांचे खूप खूप स्वागत करतोय या आयोजनामध्ये. नगरसेविका चषक 2026 मध्ये मरुदेवी राजवली बी संघाच्या माध्यमातून आरंभ आलाय नव्यानं. आरंभ याने चांगलं काम केलं होतं. परवाच्या दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट खेळलं होतं आणि आरंभ याला जर आपण पाहिलं तर नक्कीच एक भरवशाचा अष्टबैलू खेळाडू आहे. त्याच्याकडे बॉलिंग आहे, त्याच्याकडे बॅटिंग आहे, त्याच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण आहे, त्याच्याकडे चांगलं क्रिकेटिंग सेन्स आहे आणि एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. यामध्ये खेळला चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय आणि चांगला प्रयत्न अक्षयाचा, मात्र षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू, धन्यवाद डीजे. काय जबरदस्त अशी ही फलंदाजी याची आरंभ झालाय त्याच्या फलंदाजीला षटकारानं. पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका. सुरेंद्र घाटाळ याच्यावरती आक्रमण केलंय आणि आक्रमण सुद्धा तगडं केलंय आरंभ याने. षटकार. काय जबरदस्त
काय जबरदस्त फटकेबाज खेळली. असे दांडगी इच्छा शक्ती ज्याची मार्ग त्याला मिळती 70 आणि नजर रोखुनी नजरेमध्ये परिस्थितीला द्यावे उत्तर. काय परिस्थितीला चांगलं उत्तर दिलंय आरंभ याने. चला चेंडू पूर्व मैदानामध्ये धाव संख्या झाली ती म्हणजे 34 धावा. 4 बाद 34. सुरेंद्र घाटाळ याच्या या षटकामध्ये आरंभ काय जबरदस्त फलंदाजी करतोय. दोन चेंडूमध्ये तब्बल 12 धावा या मिळवल्या गेल्यात. आदरणीय सन्मान्य अरविंदभाई पाटील समाजसेवक आहेत आणि अरविंद दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादा खूप खूप स्वागत आहे आपलं या नगरसेविका चषकामध्ये. मोरदेवी राजावळी बीच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. दादांच्या माध्यमातून या आयोजनासाठी भरीव देणगी आपल्याला रुपये रोख रक्कम 5,000 रुपये लाभलेले आहेत. त्याबद्दल दादांचे राजावळीच्या या संघाच्या वतीनं मोरदेवी स्पोर्ट्स राजावळी बीच्या वतीनं खूप खूप आभार. ऑन साइडला पूल केलाय. षटकाराची तिकडी साधत असताना आरंभ याला म्हटलं होतं की नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. पुन्हा एकदा म्हणेन की परिस्थितीला उत्तर कसं द्यायचं हे नक्कीच आरंभ याला दर्शवलंय. षटकार आरंभ याची फलंदाजी. आरंभ याच्या फलंदाजीसाठी नक्कीच म्हणेन की करुणी जावे अशी काही दुनियेनी या जाताना आणि इथे मात्र आपण पाहतोय गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना मात्र हे 3 षटकार जे आहेत आरंभ याने काय जबरदस्त खेळलेत. बघा या अगोदर धावसंख्या किती होती तर आपण या 18 धावा मायनस करा आणि त्यानंतर या 18 धावा आरंभ याच्या बघा बघा हायलाइट दाखवले होते. हा पहिला आणि हा दुसरा षटकार. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की हा जो तिसरा षटकार आहे जस्ट शॉर्ट डिलिव्हरी होती पुल केलाय मिडल ऑफ द बॅट चेंडूला खेळलाय आणि 6 धावांसाठी षटकार खेळलाय. योगेश मेरे आलेत तिसरं षटक हाताळण्यासाठी माफ करा चौथं षटक हाताळण्यासाठी योगेश यांची गोलंदाजी पाहणं गरजेचं आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अनिकेत चौधरी मॅच मध्ये आलाय. पुन्हा एकदा लोहिया नगर हा संघ जबरदस्त काम करत असताना पुन्हा एकदा षटकारांचा बादशाह मी म्हणेन सध्या तरी ज्याने बादशाही गाजवतोय हा आरंभ मैदानामध्ये स्ट्राईकवरती आलाय. आरंभ याची बॅट पकडण्याची थोडीशी शैली जर आपण पाहिली थोडी ऑर्थोडॉक्स शैली आहे. तो एका वेगळ्या पद्धतीनं बॅट पकडत असतो आणि त्याचे फटके जे आहेत ताकदवान मिडल ऑफ द बॅट जबरदस्त चांगल्या पद्धतीने तो बॅट या ठिकाणी बघा एकदम जवळ पकडतो बॅट. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश मेरे यांनी मात्र कमबॅक केलाय. नाही इथे आपण पाहू शकतो वाईट बॉलचा पंचांचा इशारा आलाय आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून म्हणजेच कर्णधार किंवा मग यस इथे हा चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल. पंचांचा निर्णय या ठिकाणी कंटिन्यू राहील. जबरदस्त यस रिव्ह्यू या ठिकाणी गमावला गेला क्षेत्ररक्षण करण्याच्या संघाच्या माध्यमातून. आरंभ याने जो प्रयत्न केला होता त्याला यश मिळालेलं नाहीये. मात्र 2 बॅक टू बॅक वाईट आलेत योगेश याच्या माध्यमातून. धावसंख्या झाले 43 धावा 4 गडी आतापर्यंत गमावलेत. आरंभ याच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी शॉर्ट थॉट मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलंय. तोपर्यंत एक धाव ही नक्कीच कुठल्या पद्धतीने मिळते तर बॅटला लागून आलेली ही एक धाव. योगेश मेरे आत्ता झाले गोलंदाजीला 4 धावा त्याने दिल्या. 2 चेंडू हाताळले. 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे आणि 444 हा आकडा स्कोअरबोर्ड वरती सरळ खेळला जातोय. चेंडूला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं चेंडू चाललाय षटकाराच्या मार्गामध्ये असताना इथे 6 धावा मिळतात. षटकार न्यू स्टार वसई संघाच्या डोक्यावरती आता मात्र धोक्याची घंटा वाजू लागलेली आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. शैलेश भगत असेल किंवा मग आरंभ कोम असेल या दोघांच्या माध्यमातून जी पार्टनरशिप आहे ती क्रिकेट विश्वामध्ये जी पार्टनरशिप हवी असते ती पार्टनरशिप कितव्या विकेटसाठी होते तर 5व्या आणि 6व्या विकेटसाठी.
उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना आरंभ कोम 4 चेंडूमध्ये 19 आणि शैलेश भगत 5 चेंडूमध्ये 13. सुपर बॅटिंग. गतीमध्ये परिवर्तन ओळखलंय आणि या ओळखलेल्या गतीमध्ये परिवर्तन असलेल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि योगेश याने दाखवलंय की मी इथे साध्य करून दाखवलंय. फलंदाज बाद शैलेश. याला म्हटलं जातं क्रिकेट. असं वाटलं की धावसंख्या वाढेल मात्र योगेशाने त्याच्या बोटाची जादू दाखवली गेली आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन लाईफ असं म्हटलं गेलंय. अनुभव हा आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे आणि ह्या गुरुला त्याने नक्कीच वंदन केलंय. योगेश मेरे याने बॅक ऑफ द हँड टाकलेल्या चेंडूने मात्र काम केलंय कारण की अगेन द स्पिन खेळण्याच्या नादामध्ये शैलेश बाद झालाय. नव्यानं आलाय तो म्हणजेच आशुतोष गोवारी. इथे मात्र अजून एक इथे कुठल्याही पद्धतीने धाव मिळणार नाहीये. लक्षात असू द्या किंवा स्ट्राईक रोटेट मिळणार नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे जेव्हा कम्फर्टेबली इथे फील्ड केला जातोय पूर्णपणे आत्मविश्वासाने चेंडू फील्ड केला यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने तिथे चेंडू डेड हा झालेला आहे. त्यामुळं क्या बात आहे योगेश. जबरदस्त चेंडू. आता मात्र योगेश याने कमबॅक चांगला केलाय. पहिले सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 4 धावा दिल्याच्या नंतर एक मोठा फटका खाल्ला आणि त्यानंतर मात्र धावसंख्या या षटकाराने झाली ती म्हणजेच 50 धावा. 50 धावा किती विकेटच्या मोबदल्यात तर 5 गडी गमावले आणि 51 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. जे 2 पराभूत संघ आहेत त्या पराभूत झालेल्या संघांच्या कर्णधारांना आम्ही टॉससाठी आमंत्रित करतोय. ओ टू डीजे. थँक्यू डीजे. हॅलो चेक. तर या ठिकाणी इरफान भाई यांचं आगमन झालंय. इरफान भाई खूप खूप स्वागत आहे आपलं. वेलकम. इरफान भाईंच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर मला वाटते बर्ड्स हे 5 पेयर ह्या दिल्या जाणार आहेत आणि प्रत्येक संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू जो असेल त्या संघाला ते एकाला प्रत्येक पेयर ही दिली जाणार आहे. त्याबद्दल इरफान भाईंचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करूया आपण आई मरुदेव स्पोर्ट्स राजावलीच्या वतीनं. बघा इथे पहिलं षटक जे आहे आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये सध्या महिला भगिनी आपल्याला बघायला मिळतात ज्या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत सध्या तरी. बघा छोटे खेळाडू परत हे सर्व ग्रामस्थ आहेत राजावलीचे. आमच्या या मंचावरती हे चित्र बघायला मिळतात आपल्याला. खूप खूप स्वागत आहे यांचे सुद्धा कारण आपण पाहतोय प्रत्येक जण गावामध्ये जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा ह्याच महिला भगिनी नक्कीच कधी कधी देवाच्या चरणी प्रार्थना करत असतात की बाबा आमची मुलं जिंकावी किंवा आमच्या गावातील टीम जिंकावी. मात्र यांचंच काही ना काही पुण्याई थोडीफार नक्कीच आपल्याला कधी कधी लाभत असते घरी असताना जेव्हा आपण जिंकत असतो
क्रिकेट विश्वामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण जरी घाम गाळत असतो तरी सुद्धा मागून जे येणारे जे आशीर्वाद असते ते आशीर्वाद आपल्या गावकऱ्यांचे आपल्या घरच्यांचे आणि त्याच घटकाला आज या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला जातोय या मंचावरती मरुदे स्पोर्ट्स राजावली बीच्या वतीनं. तर गोलंदाजीला गोलंदाज हा आलेला आहे संजय आणि सुरेंद्र तसेच राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक संजय राईट मोर द विकेट. पहिला चेंडू सरळ खेळलाय आणि पहिला धमाका या ठिकाणी केला राहुल याने. जिकडनं सोडलं होतं क्रिकेट पहिल्या दिवसामध्ये तिकडनं पुन्हा एकदा सुरू केलाय षटकार. थँक्यू डीजे. इथे लवकरात लवकर विकेटच्या मागे लागावं लागेल. जर विकेटवरती पार्टनरशिप जमली नजर बसली त्याला म्हणू शकतो आपण की नजर वजली की मग नजरेमध्ये सगळं काय फिट बसतं. सागाचं पान असतं कोवला असतं तोपर्यंत ते इथे त्याला थोडंसं आपण जेव्हा हे करतो कुचकरतो तेव्हा ते बरं वाटतं. मात्र ते वजल्याच्या नंतर कुचकरायला जा खाज लागते. तशाच पद्धतीने फलंदाजी सुद्धा आहे. जेव्हा नवीन नवीन आलेला फलंदाज जो आहे ना तो तुम्हाला बाद करण्याची संधी देत असतो. मात्र तेव्हा जर तुम्ही त्याला पोषक वातावरण दिलं तर मात्र तो तुम्हाला सोडणार नाही आहे. या मैदानात पहिल्याच चेंडूवरती मोठा धमाका गेलाय राहुल गोंडियाने. पुन्हा एकदा आता इनसाइड आउट क्षेत्ररक्षक तैनात आहे. झालाय काम. राहुल गोंड मात्र फसलाय डीप स्वीपर कोर क्षेत्राच्या हातामध्ये. फलंदाज बाद. बघा विशाल सॉरी राहुल याला अंदाज होता मात्र राहुल याला खेळायचं कुठे होतं किंवा मग त्याने तो क्षेत्ररक्षक पाहिला नव्हता. त्याला सुद्धा विश्वास नाही आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर मात्र एक जबरदस्त फलंदाजी करत असताना या दुसऱ्या चेंडूवरती त्याला शांत केलं गेलं. याला म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट आणि आयुष्य याच्यामध्ये साधर्म्य जर आपण पाहिलं समानता जर पाहिली तर पुढच्या क्षणाला काय होईल हे नक्कीच कोणी वर्तवू शकत नाहीये. राईट मोर द विकेट. फुल टॉस डिलिव्हरी इथे मात्र सरप्राईज डिलिव्हरी आहे. स्क्वेअर लेग पंच म्हणतात की हा चेंडू बीमर आहे आणि बीमरना धाव फलक आपण जर पाहिली तर नक्कीच वाढताना दिसेल. बीमर बॉल या ठिकाणी फिल्डिंग साईडनं बीमरसाठी चॅलेंज केलंय. पंचांचा निर्णय आहे की हा चेंडू बीमर आहे. येस ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला नक्कीच आपण दुजोरा देणार आहोत कारण की हा बीमर बॉल या ठिकाणी बघायला मिळतोय. बघा पाहिलं जाते अगोदर की चेंडू इम्पॅक्ट कुठे करतोय किंवा मग क्रॉस कुठे करतोय. तिथे स्टम्पचा अनिल चौधरी सरांचा एक व्हिडिओ आपण जर पाहिला की अगोदर चेंडू कुठे क्रॉस करतोय तर फलंदाजाला. तिथे जर तो कमरेच्या वरती आहे तर तो नो बॉल आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याच पद्धतीने त्याच नियमाअधीन राहून आपण हा निर्णय या ठिकाणी घेतोय. हा बीमर बॉल आणि फ्री हिट असेल. सरप्राईज डिलिव्हरी होती. आता मात्र अनिकेत चौधरी याला पोषक वातावरण निर्माण झालंय. डाऊन द लेग डाऊन द लेग. काय घडतंय काय बिघडतंय कॉन्टेस्ट बघा. तगडी लढत मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून संजय कोपटकर या फ्री हिटला टाकण्यासाठी डाऊन द लेग गोलंदाजी या ठिकाणी हाताळत असताना इथे स्टंप दाखवले होते अनिकेत याने. त्या स्टंपांवरती नक्कीच आघात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र डाऊन द लेग चेंडू जात असताना बघायला मिळाला. 8 धावा धावफलकावरती लागल्यात 2 चेंडूमध्ये आणि 1 गडी मोठा गडी गमावलाय राहुल गोंड सारखा. सरळ हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडालाय. आरंभ आहे मात्र आरंभाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका उचललाय. चेंडू गोलंदाजांनी फलंदाजांच्या पायावरती टाकला होता, जसं की फूल टाकावलं आणि फुलाला उचललं आणि तेच पुन्हा एकदा प्रसाद दिले 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. एकही संघ मागे हटायला तयार नाही आहे. सर्व संघ जर आपण पाहिले, एक संघ वगळता सर्व बसाई पट्ट्यातील संघ आणि एकमेकांसमोर भरपूर वेळा आले असतील हे संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. धावसंख्या 14. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला खेळायचं होतं. शतरक्षक तैनात आहे. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धावेची या ठिकाणी चोरटी धाव मी म्हणेन. ही धाव चोरली गेली. धावफलक 15 वरती नेऊन ठेवलं गेलं. लक्षात असू जे टार्गेट आहे ते टार्गेट आपल्याला बघायला मिळतं आणि रन रेट जे चालू आहे ते 10चं रन रेट चालू आहे सध्या तरी. 51चं टार्गेट आणि या टार्गेट चेस करत असताना आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे अजून सुद्धा 36 धावांचं लक्ष हे अजून सुद्धा बाकी आहे. पुन्हा एकदा संजय हलक्या हाताने चेंडू गॅपमध्ये टाकलाय. शतरक्षक तैनात आहे तिकडे. एकच धाव मिळेल, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सुरेंद्र घाटाळ याला अंडर एस्टिमेट करून जमणार नाहीये. पहिल्या दिवसामध्ये सुरेंद्र घाटाळ्याने मैदान गाजवलंय. त्याला जरी मॅन ऑफ द मॅच मिळाले नसले तरी सुद्धा त्याने सुद्धा एक जबरदस्त काम या मैदानावरती केलंय. 5 चेंडू टाकून दिलेत आणि 5 चेंडूमध्ये न्यू स्टार वसई संघाची धावसंख्या आहे ते म्हणजे 16. न्यू स्टार वसई 1/16 या धावसंख्येवरती. इनसाइड आउट. शतरक्षक तैनात. पुन्हा एकदा तेच क्षेत्र आणि पुन्हा एकदा मोठा विकेट. पुन्हा एकदा न्यू स्टार वसई संघाला दुसरा हादरा आणि चौधरी बाद. थँक्यू डीजे. मी आयोजकांना नक्कीच विनंती करेन, आयोजक आपण 4थ्या आणि 5व्यासाठी काय करतोय, कुठल्या पद्धतीनं मॅच खेळवतोय हे नक्कीच या ठिकाणी 2 कर्णधार आलेले आहेत, सुचवायचं आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एकत्रच आपण देणार आहोत. त्यानंतर टॉस आपण त्या अगोदर टॉस करणार आहोत 4थ्या आणि 5व्यासाठी. 3 षटकांचा मॅच होणार आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलंय. 3 षटकांचा मॅच असेल 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी. आदरणीय सन्मान्य राजेशदादा पाटील, बहुजन विकास आघाडी राजावळी विभाग अध्यक्ष, दादांना आम्ही आमंत्रित करतोय. राजावळी गाव अध्यक्ष, त्यांना मी विनंती करतोय या ठिकाणी आपण मान्यवर कक्षेमध्ये दादा आपण यावं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मुलाचं सहकार्य रुपये रोख रक्कम भरीव देणगी 5000 रुपये या स्पर्धेसाठी लाभली. त्याबद्दल नक्कीच त्यांचे खूप खूप आभार. आणि नेहमी क्रिकेटसाठी त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभत असतं. आरंभ आलाय. आरंभ याने चेंडूला टाकलाय. खाली क्षेत्र आहे तिकडे, लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि आलाय चौकार. धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतरचं जे टार्गेट 51च आहे. हेच टार्गेट 51च आहे. अगोदर सुद्धा आम्ही म्हटलं होतं, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 17 चेंडू 31 धावांची गरज अजून सुद्धा आहे. सुरेंद्र 17 चेंडू 31 धावा. आरंभ याच्यावरती आक्रमण चढवलंय. 17 चेंडू 31 धावांची गरज. ओव्हरपेज डिलिव्हरी ऑफसाईडला नक्कीच खेळला जातो. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मात्र आपण बघितलं तर आरंभ थोडासा पुढे होता
मात्र बॅकिंग फार महत्त्वाचे आहे. आयुष्य असो वा तुमचं क्रिकेट, बॅकिंग कव्हरअप करणं फार महत्त्वाचं आहे. यष्ट्यांना कव्हर करून नक्कीच डायरेक्ट हिटचा या ठिकाणी प्रयत्न करता आला असता. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. जसं म्हटलं नंतर की बैल सर्व तुमचं कुंपण शेत खाऊन गेल्याच्या नंतर कुंपण करण्यास काहीच अर्थ नाही आहे. काय करायचं ते आताच करा. परिस्थितीचं गांभीर्य हे माणसाला आयुष्यामध्ये नक्कीच असायला हवं. क्रिकेटच्या पटलावरती टायमिंगला महत्त्व आहे. म्हणजे टायमिंग म्हणजे काय तर हेच आहे. राईट आर्म ओर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळला होता. हा मॅक्सनं गोलंदाजी केली. चेंडू चांगला होता, चेंडूमध्ये काहीच कमतरता नव्हती. मात्र तिकडनं तो उचलला या फलंदाजाने अभिषेक याने. काय राव कामगिरी केली अभिषेक राव याने. धाव संख्या ही जाऊन पोहोचते 27 या धाव संख्येवरती. बघा काय जबरदस्त टो वरती राहिला होता. बॉडी बॅलन्स बघा, बॉडी वेट कसं ट्रान्सफर केलं, पूर्णपणे वेट ट्रान्सफर केलाय आणि आपल्या हाईटचा पूर्णपणे वापर केलाय. बघा काय सुंदर. आणि त्यानंतर रिलॅक्स चाललेला त्याचा तो बांधा. बघा जबरदस्त कामगिरी. काय जबरदस्त काम करत असताना या फलंदाजीमध्ये अभिषेक राव कामगिरी. आरंभ कोम याच्यावरती आक्रमण चढवलंय आणि आरंभ याला जर आपण पाहिलं तर मागील दिवसामध्ये त्याने सुद्धा ग्राउंड हे नक्कीच गाजवून सोडलं होतं. आता 15 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. डाऊन द लेग आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अभिषेक याला मागे धाडलंय आणि आरंभ याने दाखवलंय की जर तू यष्ट्या दाखवल्या तर समज मी त्या वाकवल्या. आरंभ कोम याने आरंभ केलाय विकेट घेण्यासाठी, कमबॅक केलाय आणि गोलंदाजाला क्लीन बोल्ड मिळावा यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. रवींद्र चौधरी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आरंभ आतापर्यंत आपण पाहतोय किती चेंडू आरंभाने हाताळलेत तर नक्कीच एकूण 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडूमध्ये 11 धावा त्याने दिल्यात. एक गडी त्याने मिळवलाय आणि आता रवींद्र चौधरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. 14 चेंडू 24 धावा. ऑन साइडला आल्या प्रेक्षकांच्या दर्शनासाठी चेंडू पाठवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण जर बघितलं तर काय जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला होता रवींद्र चौधरी याने. इथे मात्र रवींद्र आला आणि रवींद्रने दाखवलं की का मला या 5व्या क्रमांकावरती पाठवलंय. दणक्यात आगाऊन उघडलंय. आरंभ याच्या गोलंदाजीवरती 13 चेंडू 18 धावा अजून सुद्धा हव्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. इथे मात्र आपण बघितलं सफल झाला होता रवींद्र. पुन्हा एकदा लेग बिफोर द स्टंप. फलंदाज रवींद्र बाद. थँक्यू डीजे. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या या संघांमध्ये शिस्त बघा. पंचांच्या निर्णयाचा आदर अतिशय उत्कृष्ट आणि काय उत्कृष्ट अंपायरिंग या ठिकाणी बघायला मिळाली. सफल झाला होता रवींद्र. नंतर पुन्हा एकदा थोडासा मागे सरकला आणि बरोबर मालदे एसटीच्या समोर आला.
त्यामुळे आपण पाहू शकतात की काय जबरदस्त या ठिकाणी फ्लम एल्बी सापडला जातोय. आता चेंडू शिल्लक असतील, किती चेंडू शिल्लक असतील तर आपण पाहू शकतो 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. नव्यानं फलंदाजीला आलेला फलंदाज आहे स्वतः संघनायक अक्षय गोंड नावाचा. पहिल्या दिवशी राहुल गोंड चालला, पहिल्या दिवशी सुरेंद्र घाटाळ चालला आणि आता मात्र विलास आलेत या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती. मात्र आता आपण पाहतोय अक्षय गोंड हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रेक्षकांनो, आपल्या ज्या बाईक्स आहेत त्याच्या लाईट ज्या असतील जेव्हा तुम्ही चालू ठेवता तर नक्की थोडंसं त्रास होईल फलंदाजांना. विलास डावरा त्याचा गोलंदाज आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज, 9च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे धावा बनवायच्या आहेत. शफळान क्रॉस खेळायचं होतं मात्र इथे आपण पाहतो बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बघा क्षेत्र जर आपण पाहिलं तर आय थिंक शॉर्ट लेग आहे, त्यानंतर थोडासा वाईडिश फाईन लेग आहे आणि शॉर्ट लेगच्या वरनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो, मात्र प्रयत्न फसला होता. आता 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. ऑन साईडला खेळला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का पाहणं गरजेचं आहे. थ्रो अतिशय उत्कृष्ट आलाय संजयाचा. बघा क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजांना आधार असतो क्षेत्ररक्षकाचा. इथे क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्टरित्या केलं जात आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. विचार मेनीमध्ये चाललाय काय करायचं आहे या इनिंगमध्ये, कशा पद्धतीने फलंदाजी करायची आहे. अक्षय गोंड याच्याकडे सुद्धा चांगला टॅलेंट आहे फलंदाजीचं. संघामध्ये जर आपण पाहिलं तर कर्णधार म्हणून त्याची वर्णी लागते आणि कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट अशा पद्धतीनं शरीरापासून लांब ठेवला जातो चेंडूला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. दरम्यान आपण पाहू शकतो काय घडलंय काय बिघडलंय. मला वाटतं जी पट्टी आहे सफेद पट्टी आहे, पंच त्यांना सांगायची की जी शेवटची जी पट्टी आहे ती शेवटची पट्टी म्हणजेच सफेद पट्टी आहे, त्याच्या बाहेर पडला तर तुम्हाला नो दिला जाईल. फ्रीट होता इथे मात्र चांगलं काम करायला हवं होतं. अपील कसली झाली होती तेच समजत नाहीये, मात्र हा फ्रीट होता. काय जबरदस्त चेंडू, परफेक्ट यॉर्कलेन पद्धतीचा चेंडू होता. वाईड यॉर्कर आपण म्हणू शकतो त्याला. थोडासा आउटसाइडच्या बाहेर टाकला गेला होता चेंडूला. मॅचमध्ये थोडीशी रंगत वाढू लागले, मॅचमध्ये थोडीशी मजा येईल असं वाटतंय. क्या बाद आहे, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता चेंडू शिल्लक असतील ते एकूण किती चेंडू शिल्लक असतील रिव्ह्यू चेक साठी. आता मात्र चेक नो साठी रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, नाही पंचांनी. यस स्लो मोशन मध्ये मला वाटते पंच तुम्हीच येऊन बघितलं तर बरं पडेल, आम्ही तर आहोतच. बॉल
एक पारितोषिक आलंय वैशाली वासुदेव नानकर, ज्या काल आपल्या सरपंच मॅडम आल्या होत्या, त्यांचा एक बॅनर लागला म्हटलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहे. त्या बॅनरवरती जर चेंडू पडला डायरेक्ट षटकार तर 500 रुपये दिले जाणार आहेत षटकार मारणाऱ्या फलंदाजाला. दरम्यान हा जो ॲक्शन असेल तो फेअर ॲक्शन असेल, पंचांनी सांगितलं गेलं आहे. यस सर, हा निर्धाव चेंडू, यस सर, चेंडू टाकून झाला आहे ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4, 2 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा ऑन साइडला उचलला चेंडू अक्षयने, रेश मिळाला होता त्याचा फायदा केलाय. टावरिंग षटकार 6. काय जबरदस्त फटका बघा, जागेवरनं एक पाय जणू काय मागे बांधून ठेवला अक्षयाचा, मात्र समोर टाकला होता चेंडूला. जसा बॅटमध्ये चेंडू आलाय, चेंडू बॅटमधनं सटकला आणि एकदम रिलॅक्स झाला फलंदाज. आता चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल. 7 चेंडू 10 धावा. विलास माळी याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. विलास आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. हा सुद्धा ओव्हर पिच अलंदा कार्पेट खेळला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत. आणि काय कशा पद्धतीने थ्रो थोडासा नक्कीच मी म्हणेन स्क्वेअर केला. 2 धाव पूर्ण आल्या आणि या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 43 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पाठवूया मैदानामध्ये पाणी. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय शरददादा भगली यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रुपये रोख रक्कम 15,000 रुपयाची देणगी आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल शरदजी भगली आणि भरतजी भगली तसेच विद्यमान नगरसेविका जोशनाताई शरद भगली यांच्या माध्यमातून जे आपल्याला सपोर्ट लाभलं, आर्थिक सपोर्ट, त्याबद्दल आम्ही भगली परिवाराचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. धन्यवाद शरददादा, धन्यवाद भरत भाई आणि धन्यवाद जोशनाबाईंनी. काही अपरिहार्य कारणामुळं मला वाटतं थोडंसं ते या स्पर्धेमध्ये येणं टाळलं गेलं आहे, कारण काही घटना अशा घडतात त्यामुळं एखाद्या कार्यक्रमामध्ये जाणं टाळावं लागतं. मात्र दादा तरीसुद्धा आपण या स्पर्धेला देणगी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. गोलंदाजी मार्कवरती शैलेश भगत आलाय आणि तसेच आमचे गुरुवर्य संदीप गावड सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे सुद्धा मी खूप खूप स्वागत करतोय. या मरुदेवी राजावळे आयोजित नगरसेविका चषकामध्ये 8 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 6 चेंडू 8 धावा. सुरुवातीचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. हलक्या हाताने चेंडू नाही, हलक्या हाताने नाही, इथे मात्र परफेक्ट शॉट केला गेलाय, खेचला होता चेंडूला. 6 धावांसाठी षटकार सुरेंद्र घाटालेच्या बॅटमधनं. मी म्हटलं होतं की सुरेंद्र घाटालेला अंडर एस्टिमेट करून घेऊ नका, त्याच्यावरती नजरा ठेवाव्या लागतील. बघा सुरेंद्र घाटाल हा एक चिवट खेळाडू आहे, त्याच्या नावावरती 2 ते 3 शतक आहेत या टेनिस विश्वामध्ये. तो खेळाडू आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे आणि त्याने खेळलेला हा उत्तम असा फटका बघायला मिळाला. इथे सर्वोत्तम कामगिरी करत असताना 5 चेंडू 2 धावा. इथे मात्र फायनलमध्ये जाण्यापासून 2 धाव लांब आहे, मात्र त्या 2 धावा घेतल्या जातील का, मग त्या थांबवल्या जातील. या ठिकाणी अजून एक मोठा फटका, शफळन क्रॉस,
इथे मात्र खेळ खलास झालाय. तुम्ही मैदानामध्ये येऊ शकता जल्लोष करण्यासाठी, कारण की फायनल मध्ये प्रवेश केलाय न्यू स्टार वसई संघाने. क्या मात आहे. फोकस 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 चिठ्ठीवरती फोकस. दिसत नाहीये जरा थोडस. आपण जर बघितलं ती चिठ्ठी आम्ही पुन्हा एकदा घेऊ. पंच ती चिठ्ठी घ्यायची आहे सुरेंद्रकडनं, आम्हाला ती दाखवायची आहे. तयार होता आणि फुल तयारीनिशी आला होता. लक्षात असू द्या, चिठ्ठी लिहून आणले म्हणजे फुल तयारीनिशी आला होता. क्या बात आहे. इथे मॅन ऑफ द मॅच, अगोदरचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिला अगोदरच्या मॅचचा, तर तो सुद्धा आम्ही अनाऊन्स करतोय. लक्षात असू द्या. आणि आत्ताचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा लक्षात असू द्या, तो सुद्धा अनाऊन्स करतोय. आत्ताचा येस आय थिंक या ठिकाणी आपण पाहतोय विशाल घरत असं नाव या ठिकाणी आलंय. मात्र बरोबर का विशाल बघायला भेटेल का? अगोदरचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा अनिकेत चौधरी हा मॅन ऑफ द मॅच आहे. अनिकेत चौधरी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल असं सांगितलं गेलं. मात्र पाहणं गरजेचं आहे की आमचे एक कॉमेंटेटर आहेत त्यांनी सांगितलंय की तो असू शकतो. यस विशाल घरत बघा लाईव्हला दाखवलं जात आहे सुरेंद्र घाटाळ्याच्या माध्यमातून. काहीतरी आणलंय त्याने लिहून. ती चिठ्ठी काम करून गेले. त्या चिठ्ठीमध्ये आत्मविश्वास आणला होता घरून त्याने, आणि तो आत्मविश्वास कामाला आलाय. सुरेंद्र घाटाळ्याचा नित्यसाई लोहिया नगर संघ या ठिकाणी पराभूत झालाय आणि न्यू स्टार वसई संघाने यशस्वी धावसंख्या चेस केली गेली. बघा मॅच समरी दाखवली जाते. इथे 19 धावा केल्या होत्या, ते म्हणजेच आरंभ कोम याने. त्या व्यतिरिक्त कुठलाही फलंदाज जास्त धावा करू शकला नव्हता. 13, 11, 2 अशा धावसंख्या. त्यानंतर मात्र सुरेंद्र घाटाळ याने 17 धावा ज्या बनवल्या त्या 17 धावेनं, तसेच अनिकेत चौधरी याने घेतलेले जे 3 धावा देऊन 2 विकेट, ते फार महत्वाचे या ठिकाणी बघायला मिळाले. जाऊया आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरणाकडे. विशाल घरत आणि अनिकेत चौधरी.